नमस्कार. आज बनवणार आहोत आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन भरपूर असणारे पौष्टिक असे अळीवचे लाडू. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी भरून अळीव घेतले आहेत, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि पाऊण वाटी तूप, 2 चमचे बदाम घेतले, 2 चमचे काजू, 2 चमचे खोबरे, 2 चमचे खारीक पावडर आणि थोडेसे मखाना. इथे काही अजून वस्तू घेतल्या आहेत. त्यामध्ये 2 चमचे भोपळ्याचे बी, 2 चमचे सूर्यफुलाचे बी, 2 चमचे खरबुजाचे बी, 2 चमचे चिया सीड्स, 1 चमचा खसखस, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे डिंक घेतला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि सीड्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. लाडू बनवण्यासाठी सर्व पदार्थ आपण भाजून घेऊया. तर सर्वात पहिले बदाम भाजून घेऊया. बदाम भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून अगोदर घातले. आता त्यात काजू घालून घेऊया. थोडासा हलकासा कलर चेंज झाला, क्रिस्पीनेस आला की मखाना त्यात घालायचा आहे आणि मखानाही चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता छान भाजले गेले हे सर्व आपण काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आता सीड्स भाजून घेऊया. हे लाडू खूप पौष्टिक आणि उष्ण असतात म्हणून थंडीच्या दिवसात खाणे जास्त उत्तम. अळीव खाल्ल्यामुळे केस गळतीही बंद होते, तसेच हाडांच्या बळकटीसाठीही अळीव सर्वोत्तम आहे आणि आपण यात सर्व सीड्स वापरल्यामुळे अजूनच हे लाडू जास्त पौष्टिक होणार आहे. अशा प्रकारे मी बाकीचे सीड्सही भाजून घेतले. त्यातच तीळ घालून घेतले. तर तीळ भाजले की त्यातच खसखसही घालून घेऊ. ज्या वस्तू भाजण्यासाठी जास्त टाईम लागतो त्या वस्तू अगोदर भाजायच्या आणि त्यातच बाकीच्या एक एक करत ॲड करत जायच्या. अशा प्रकारे हेही छान भाजले गेले, साईडला काढून घेऊ. आता खोबरे भाजून घेऊया. खोबरे खूप जास्त भाजायचे नाही. तर हलकासा सोनेरी रंग आला की खोबरे भाजून झाले. आता आपण त्यातच खारीक पूडही टाकून घेऊ आणि थोडीशी ती गरम करून घेऊया. आता हे दोन्हीही छान भाजले गेले, तेही आपण काढून घेऊ आणि त्याच कढईत परत तूप टाकून घेऊया. आता इथे तूप थोडे जास्तच टाकायचे आपल्याला. डिंक तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आता थोडा थोडा करून डिंक चांगला तळून घ्यायचा आहे. डिंक आतपर्यंत तळण्यासाठी थोडा जास्त वेळ डिंक तळून घ्यायचा आहे. असा दाबला गेला की मगच डिंक काढून घ्यायचा आहे. आता थोडा थोडा करून बाकीचाही डिंक अशाच प्रकारे तळून घेते. आपण या लाडूमध्ये जेही पदार्थ वापरणार आहोत ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. या लाडूमध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन असते. त्यामुळे बाहेरच्या गोळ्या, प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा असे लाडू बनवून खाल्लेले कधीही चांगले. त्यामुळे थंडीच्या दिवसात रोज हा एक लाडू आणि 1 कप दूध घेतले तर दिवसभर भूकच लागणार नाही. अशा प्रकारे इथे माझा सर्व डिंक तळून झाला आहे. आता इथे भाजून ठेवलेल्या वस्तू एक एक करून आपण दळून घेऊया. सर्वात पहिले काजू, बदाम आणि मखाना बारीक दळून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता बाकी राहिलेले सगळे सीड्स एकत्र करून सर्व दळून घ्यायचे आणि तेही त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे. आता त्याच बाउलमध्ये खारीक खोबरं भाजलेले ते पण टाकून घेऊया आणि त्यातच चिया सीड्सही टाकून घ्यायचे. आता तळून ठेवलेला डिंक थंड होत आला आहे. आता तो आपण मॅशरनी अशा प्रकारे मस्त क्रश करून घेऊया. तो मिक्सरमध्ये न दळता अशा प्रकारे क्रश करून घेतला की लाडूंमध्ये खाताना दाताखाली आल्यावर खूप छान लागतो. तर आता तोही आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे सर्व एकत्र करून घेतले आपण. आता मिक्सरच्या भांड्यात अळीव अर्धे घ्यायचे आणि तेही बारीक करून घ्यायचे आणि अर्धे अख्खे ठेवायचे.
अशा प्रकारे चांगले बारीक करून घेतले आपण अर्धे अळीव, आणि अर्धे आपण तसेच वापरणार आहोत. आता मगाच्याच कढईत आपण अजून थोडे तूप ॲड केले. त्यात गव्हाचे पीठ भाजून घेऊया. हे पीठ मी रेग्युलर आपण चपात्यांना वापरतो तेच पीठ घेतलेले आहे. पीठ भाजताना अगोदर ते कोरडे होते. सर्व तूप ओढून घेते आणि पण जसजसे 5-10 मिनिटानंतर पीठ भाजायला लागले की त्यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. आता थोडेसे कोरडे वाटते म्हणून मी त्यात अजून तूप ॲड करते. कोरडेच पीठ भाजत राहिलो तर ते लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तूप ॲड करायचे आणि पातळसर असे झाले की चांगले गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे. पीठ जितके छान भाजले गेले की तितके लाडू छान लागतात. आता इथे मस्त असे खरपूस पीठ भाजले गेले. त्यात अख्खे ठेवलेले अळीव घालून घेऊया आणि तेही थोडेसे भाजून घेऊया. गरम पिठातच अळीव घातले की पिठाच्या उष्णतेने अळीवही छान भाजले जातात. आता त्यात गूळ टाकून घेऊया. गूळही छान त्याच्यामध्ये चांगला वितळवून घ्यायचा आहे आपल्याला. आता गूळ छान वितळला गेला की त्यातच उरलेले सर्व तूप ओतून घेऊया आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यात दळून घेतलेले अळीव मिक्स करून घ्यायचे आणि तेही थोडेसे भाजून घ्यायचे. आता आपण जी पावडर बाउलमध्ये सगळी करून ठेवली होती ती यात मिक्स करून घ्यायची आणि चांगले एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करायचे. हे सर्व मिश्रण चांगले एकत्र झाले की गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला हे लाडू वळायला थोडा त्रास होतो, पण थोडे थंड झाले की लाडू पटापट वळतात. आता इथे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झाले की लाडू वळून घेऊया. आता जर तुमचा लाडू वळत नसेल तर हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि वरून थोडे तूप टाकायचे, म्हणजे लाडू पटापट वळता येतात. हे लाडू वळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण एकदा का लाडू चांगले वळले गेले की 1-2 तासानंतर सेट होतात आणि हे लाडू महिनाभर आरामात टिकतात. अशा प्रकारे बाकीचे लाडूही वळून घेते. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.